आमचे नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माथाडी कामगारांचे नेते सी.आर. पाटलांचा वाढदिवस मंगळवारी होत असताना त्यांचे चिरंजीव विनीत व त्यांची सर्व टीम आणि खास करून ग्रामस्थ मंडळींनी या असणाऱ्या क्रिकेट मॅचची स्पर्धा आयोजित केली। खरंच खूप चांगल्या एकूण 16 टीम या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलेले। या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या भगिनी शुभांगीताई, आमचे रुपेशजी ठाकूर शहर अध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडळ, एकंदरच स्थानिकांनाही ही क्रिकेट मॅच बघण्यामध्ये खूप आनंद होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जी पाटील साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणावर, इथे बघता तुम्ही भरपूर लोक इथं रक्तदान देण्यासाठी जमलेले आहेत। दानात दान श्रेष्ठ असे रक्तदान असं म्हटलं जातं। रक्तदान बघा, प्रत्येकाला जो आजारी असतो आणि त्याला रक्ताची अत्यंत आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी हे दान खूप श्रेष्ठ ठरलं जातं। असं दान इथे लोक जे करत आहेत, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे त्यांनी एक चांगला कार्यक्रम इथे राबवला आहे रक्तदानाचा, आणि तसेच इतरही बाकी कार्यक्रम त्यांनी सामाजिक कार्यक्रमही त्यांनी या आठवड्याभरात वेगवेगळे सामाजिक कार्यक्रमही त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इथे साजरे केलेले आहेत। त्यांचे भाऊ स्वर्गीय डी.आर. पाटील साहेब व स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांची शिकवणच अशी आहे की सामाजिक वाढदिवस जरी असला हा फक्त एक निमित्त असतं, पण त्या निमित्ताने समाजाची आपण सेवा नेहमी या सातत्याने करावी आणि त्याच सन्माननीय अध्यक्ष साहेब चंद्रकांत पाटील साहेब चालवत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभरात वेगवेगळे कार्यक्रमही इथे साजरे केले जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। समाजामध्ये विविध घटक वावरत असतात आणि विविध घटकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात। आमचे जिल्हाध्यक्ष असे आहेत की समाजामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, आज तुम्ही बघत असाल की बऱ्याच अशा व्हायरल इन्फेक्शनचं मोठ्या प्रमाणामध्ये आज वावर होत आहे। त्याच्यामध्ये पेशी कमी होत आहेत, डेंग्यू होतो, मलेरिया होतो, रक्ताचा तुटवडा कुठेतरी होत असतो। आणि जिल्हा अध्यक्षांचा आज आम्ही बघतोय ना की समाजामध्ये ज्या घटकांना जो काही त्रास असतो त्यावेळेला ते योग्य प्रमाणे असे वेगवेगळे विविध कार्यक्रम घेत असतात आणि रक्तदान शिबिर त्यांचा तर दरवर्षी ते घेत असतात आणि अतिशय मोलाचं काम आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। गेल्या वर्षी 275 प्लस दात्यांनी रक्तदान केलं होतं आणि यावर्षी आपल्याला जास्तीत जास्त रक्तदान करता येईल याचीच आपण हे ठेवतो। आमचे जिल्हा अध्यक्ष आज तुम्ही बघितलं असेल की काही दिवसापूर्वी 2 मोर्चे झालेले आहेत या महिन्याभरापूर्वी। आज भूमिपुत्रांच्यासाठी त्यांच्या बऱ्याच काही आम्ही बघितलेलं आहे की भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणारे जिल्हा अध्यक्ष आज आम्हाला लाभलेले आहेत आणि अशाच प्रकारे भविष्यामध्येही स्वर्गीय डी.आर. पाटील साहेब, स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांच्याच विचारांचा वारसा ते चालवत आहेत आणि भविष्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा ते वारसा चालवत राहतील या शुभेच्छा देईन त्यांना। आज या ठिकाणी नवी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 26 तारखेला वाढदिवस आहे, पण त्यापूर्वी त्यांनी दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। रक्तदान करीत असताना त्यांनी एक टॅगलाईन ठेवलेली आहे, चला रक्तदान करूया आणि माणुसकी जपूया किंवा माणुसकीची उंची वाढवूया, असं त्यांची एक टॅगलाईन आहे। आणि त्या टॅगलाईन प्रमाणेच त्यांनी भविष्यामध्ये या अगोदर खूप काही कामं सामाजिक माध्यमातून केलेली आहेत। उदाहरणार्थ त्यांनी क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये भरीव काम करून जनता तसा त्यांनी उमटलेला आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघत आहात रक्तदानाच्या शिबिराकरता असंख्य कार्यकर्ते स्वस्फूर्तीने रक्तदान करू इच्छितात। हा भविष्यामध्ये त्यांना या अशा प्रकारेच त्यांची वाटचाल राहू द्या अशा मी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।